जय महाराष्ट्र। आज हिंगणा विधानसभा क्षेत्रातील डिगडोह ग्रामपंचायत नगर परिषदचे अनेक लोक यांनी आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केलं। राष्ट्रवादी शरद पवार गटातून खूप मोठ्या संख्येने यांचा आज प्रवेश झालेला आहे आणि लवकरच मी स्वतः हिंगणा विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या शेकडो लोकांचा प्रवेश शिवसेनेत करणार आहे। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोक शिवसेनेकडे आकर्षित होत आहे। प्रत्येकाचा राजकीय भविष्य त्याला आता शिवसेनेत दिसत आहे आणि ज्या पद्धतीचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं त्यातून निश्चितच प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांचा एक अभूतपूर्व असं स्थान आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी इच्छुक आहे। आणि आज मोठ्या संख्येने हिंगणा विधानसभा क्षेत्रातून मुन्नाभाऊ बिसन, मंगलजी बोरकर, अनिलजी निनावे, मोरेश्वरजी कोकोडे, देवरावजी ढोळे, संतोषजी बिसन, धनराजजी रांगडले, लखनजी लांजेवार, विजयजी भांडारकर, शुभमजी कटरे, राजू पटले, मयूर बोरकर, अनिल निनावे, भुरू कोकोडेसह असंख्य लोक या ठिकाणी आज शिवसेनेचा भगवा झेंडा त्यांनी हाती घेतलेला आहे, धनुष्यबाण चिन्ह त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांनी पुन्हा लोक जोडायचे, कुटुंब जोडायचे, कार्यकर्ते जोडायचे, पक्षाचा विस्तार करायचा आणि शिवसेनेच्या मदतीशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही। किंबहुना शिवसेना सर्वात मोठं संघटना त्या मतदारसंघात राहील अशा पद्धतीचं काम यांनी करावं। यांना मी खूप मनापासून स्वागत करतो। राज्य शासनाचा मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून, पदाधिकारी म्हणून मी निश्चितच सदैव त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच यांच्या विधानसभेत जाऊन एक मोठा भव्य प्रवेश सोहळा आपण या ठिकाणी करणार आहोत। ती तारीख मी लवकरात लवकर जाहीर करेल आणि या सर्वांनी माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य केलं आणि स्वतःचं राजकीय भविष्यासाठी, पक्षाच्या भविष्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी त्यांनी शिवसेनेचा ध्वज हाती घेतलेला आहे आणि हा ध्वज अशाच पद्धतीने पुढे राहील, याची वाटचाल पुढे यशस्वी होत राहील आणि पक्षाचा विस्तार होईल, पक्ष मोठा होईल अशी अपेक्षा करतो आणि आपण सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करूया यासाठी मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय भवानी, जय भवानी, जय भवानी। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकनाथ शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।